सर्वांना माझा नमस्कार. ऊर्जा द रियल एनर्जी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे आणि तो कसा असायला हवा, काय बदल केले तर पैशांचा फ्लो, पैशांचा प्रवाह आपल्या आयुष्यात वाढेल, याविषयी आपण बोलणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी काही उपाय सांगणार आहे ज्याने पैशांचा फ्लो आपल्या आयुष्यात नक्की वाढेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, ही नम्र विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पैसा हा सर्वांच्याच आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. सर्वांनाच पैसा आवडतो. तो सर्वांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असतो. दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आवडीच्या अशा त्याला काही गोष्टी करायच्या असतात. फिरायला जायचं असतं, ट्रिप्स प्लॅन करायच्या असतात, आवडीच्या वस्तूंवर त्याला खर्च करायचा असतो. अशा प्रकारे पैसा हा सर्वांना हवाहवासा असतो. तर मी आज तुमच्यासोबत असं काही शेअर करणार आहे की तुम्ही अगदी सहज पैसा अनुभव करू शकता. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की तुम्ही पैशांकडे कसं बघता. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा त्या पैशांकडे तुम्ही कसं बघता. आनंदाने बघता की पैसे आल्यानंतर ते जातील म्हणून भीती किंवा दुःखाच्या भावनेने त्याच्याकडे बघतात. आता आनंदाच्या भावनेने म्हटलं तर माझ्याकडे पैसे सहज येतात, पुरेसा पैसा आहे, ज्याने माझ्या गरजा पूर्ण होतात आणि माझ्याकडे पैसे शिल्लक राहतात. आणि भीतीच्या किंवा कमतरतेच्या भावनांनी म्हणजे की माझ्याकडे पैसे लवकर येत नाही, आले तर ते शिल्लकच राहत नाही, किंवा माझ्याकडे नेहमीच पैशांची तंगी असते, किंवा ह्या ठिकाणी खर्च झाले, त्या ठिकाणी खर्च झाले म्हणून आपण कुरकुर करत असतो. ही झाली कमतरतेची भावना. तर एक पॉज घ्या, 3 मोठे दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही पैशाला नक्की कुठली एनर्जी देत आहात, कुठली ऊर्जा तुम्ही पैशाला देत आहात. सकारात्मक ऊर्जा देत आहात की नकारात्मक ऊर्जा देत आहात. कारण पैशांचं हे जे काही गणित आहे ते सर्व ऊर्जेवर अवलंबून आहे. आपण जितकी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा देऊ तितका पैसा आपल्याकडे प्रवाहित होतो. आणि पैसे आल्यानंतर आपण तिला भीतीची, कमतरतेची किंवा ते आता खर्चच होणार आहे तर खर्च करण्याच्या त्या मानसिकतेत आपण अडकून जातो आणि आपण वर्षानुवर्ष तेच करत राहतो. पैसे आले की आपण त्याला एक कमतरतेची भावना जोडून देतो. जसं की मंथली जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जेव्हा पगार होतो, सॅलरी होते, तेव्हा पैसे आल्यानंतर सर्वप्रथम तो काय करतो तर पैसे येण्याआधीच त्याचे सगळे कॅल्क्युलेशन हे झालेले असतात की कुठे कुठे ते पैसे त्याचे खर्च होणार आहे. त्यामुळे शिल्लक काही राहणार नाही किंवा जेमतेमच पैसे उरतील. म्हणजे पुन्हा परत कमतरतेची भावनेचाच तो विचार करतो. म्हणजे येण्याआधीच तो दुःखाच्या किंवा एक नैराश्याच्या भावनेत असतो. त्यामुळे पैसे आल्यानंतर अकाउंटमध्ये तो ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करण्याचं विसरून जातो. म्हणजे की आपण महिनाभर इतकं काम केलं आणि आता आपल्या अकाउंटवर त्या मेहनतीचे पैसे आले, तर याबद्दल आनंद व्यक्त करण्याऐवजी तो दुःखात जातो की आता हे पैसे खर्च होणार आहे. मग त्याच्या मनामध्ये ही कमतरतेची फिलिंग येते.
कमतरतेची जाणीव त्याला व्हायला लागते आणि या चक्रामध्ये तो अडकत जातो. पण मित्रांनो, खरा अडथळा ह्या विचारांचा, ह्या भावनेचा आहे, ह्या कमतरतेच्या जाणीवेचा आहे. आणि ही भावनाच आपल्याला आपल्या जीवनामधून काढून टाकायची आहे. तर आता मी असं समजते की तुम्ही मनात ओळखलं आहे की तुम्ही पैशाला नक्की कुठली एनर्जी देत आहेत, कुठली ऊर्जा पैशांना देत आहात. तर आपल्याकडे पैशांचा सतत फ्लो वाढावा म्हणून आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पैशांना देऊयात. तर आता आपण काही सिंपल गोष्टी ज्या सहज आपल्याला करता येतील त्या आपण फॉलो करायच्या आहेत. आणि हे रुटीन तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपताना फॉलो करू शकता. फक्त हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 वेळ ठरवले त्या वेळेला करायचं. खूप फोर्सफुली करायची गरज नाही. करायचं आणि सोडून द्यायचं की हे झालंच पाहिजे असं नाही. विश्वास ठेवायचा. तर जेव्हाही आपण ज्या 3 गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करताना 3 ते 5 वेळेस मोठे श्वास घ्यायचे. एक मनाला शांत करायचं, एकाग्र करायचं आणि मग पुढचे उपाय करायचे. तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय की आपल्या अंतर्मनाला, आपल्या सबकॉन्शियसला सांगायचं की माझ्याकडे खूप सहज पैसे येत आहे, माझ्याकडे भरभरून पैसे येत आहे, मी खूप समृद्धी अनुभवतोय. हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवायचा. ही पॉझिटिव्हिटी आपल्या सबकॉन्शियसला द्यायची. नंबर 2, आनंद व्यक्त करा. आपल्याजवळ असलेल्या पैशांविषयी मनामध्ये आनंद व्यक्त करा. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आपल्याकडे आज जे काही आहे, आपल्या प्रेझेंटमध्ये आपल्याकडे जे काही आहे, छोट्या छोट्या वस्तूंपासून सुरुवात करा, पण त्याच्याविषयी आनंद आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. कारण आपलं मन जर आनंदी असेल तर आपण सगळ्या चांगल्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करतो. हा एक सर्व साधारण आणि सोपा पर्याय आहे. अगदी सोपा पर्याय आहे की काहीही कारण नसताना आनंद व्यक्त करायचा. करून तर बघा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, सतत आपल्या मेंदूला आणि आपल्या अंतर्मनाला, सबकॉन्शियसला सकारात्मक गोष्टी सांगा. जसं की पैसे माझ्याकडे खूप सहज येतात, पैसे माझ्याकडे खूप सहज आकर्षित होतात, कारण मी पैशांचं चुंबक आहे, मी मनी मॅग्नेट आहे, मी पैसा आकर्षित करण्याचं चुंबक आहे, त्यामुळे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. हे एक वाक्य तुम्ही रोज न चुकता स्वतःच्या मनाला सांगा. हवं तर याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन म्हणा आणि हे रोज करा. अगदी तुमच्या सवयीचा भाग बनवा आणि मग अनुभवा की काय फरक तुम्हाला जाणवतोय. आणि ही सवय तुम्ही लावून घ्या. तर मित्रांनो, मी इथे थांबते. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही कुठे चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून कुठल्या विषयांवर आम्हाला ऐकायला आवडेल तेही सांगा. Thanks a lot. Thank you.